मी लोह देखा माझी चाड आपणा ते बालक अपराध सदैव करीते परी न माता रागावते हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू भवाभीचे भव्य तारू तूच अससी निश्चये तू कामधेनू चिंतामणी तू ज्ञाननभीचा वासरमणी तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा हे पुण्यवंता परम पावना हे शांतीमूर्ती आनंद घना हे चित्स्वरूपा परिपूर्ण हे भेदरहिता ज्ञान सिंधो हे विज्ञान मूर्ती नरोत्तमा हे क्षमा शांतीच्या निवासधामा हे भक्तजनांच्या विश्राम प्रसीद प्रसीद मजप्रती तूच सद्गुरु मच्छिंदर तूच महात्मा जालंधर तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेख नाथ तूच बोधला सावता तूच रामदास तत्वता तूच तुकाराम साईनाथा तूच सखा माणिक प्रभू ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्यसाची ओळख आपुल्या जातीची होऊन देता कवना ते कोणी आपणा म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली श्री कृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन कुणी म्हणाले यदुभूषण कुणी म्हणाले गुराखी यशोदा म्हणे सुकुमार बाळ कंस म्हणे महाकाळ उद्धव म्हणे प्रेमळ अर्जुन म्हणे ज्ञान जेठी तैसे गुरुवरा आपणासी जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयेसी ते ते तुम्हा म्हणतसे मशीद आपुले वसती स्थान विंधा वाचून असती कान फात्याच्या तऱ्हा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा तैसी अग्नीची उपासना पाहुनी आपुली दयाघन निश्चय होत आमुच्या मना की आपण हिंदू म्हणूनी परिभेद हे व्यावहारिक याते चाहतील तार्किक परी जिज्ञासू भाविक त्यान वाटे महत्वयांचे आपुली आहे ब्राह्मस्थिती जात गोतना आपणा प्रती आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आहात आद्य कारण यवन हिंदूंचे विपट आले म्हणून तदैक्य करण्या भले मशीद अग्नीला स्वीकारिले लीला भक्तास दावावया आपण जात गोतातीत सद्वस्तु जी का सत तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी तर्क वितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे तेथे माझे बापुडे शब्द टिकतील कोठुनी परी पाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला का की शब्द हेच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन ते ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे संतांची योग्यता भली देवाहून आगळी अजादुजास नाही मुळी स्थान जवळ साधूंच्या हिरण्यकश्यपु रावणाला देवद्वेषे मृत्यू आला तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने गोपीचंदे उकिरड्यासी गाडिले जालंधरासी परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करूनी सोडिला ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण संत सुखद रोहिणी रमण कौमुदी ती तत्कृपा संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ संत इक्षु रसाळ रसनव्हाळी तत्कृपा संत सुष्ट दुष्टांप्रती समसमान निश्चिती उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसतसे गोदावरी जलात मळकट तेच धुवाया येत निर्मळते संदुकीत राहे लांब गोदे पासुनी जे संदुकी मध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट जीवात्मे हे चपट षडविकार मळत्यांचा तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान अवघ्या मळाते घालवून पावन करणे समर्था आम्ही जन हे संसारी मळता हो वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव गौतमी माझी विपुल नीर आणि धुणे मळकट घाटावर तैसेच पडल्या साचार त्याचे हीनत्व गोदेसी तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही पांथस्थ साचार
तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडांशू. त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया. सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर. वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन, तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे. तुमच्या कृपेविण पाही जगात बरे होणे नाही. अर्जुनाला शेषशायी सखा लागला धर्मास्तव. सुग्रीव कृपेने विभीषण साधलासे रामराण. संतांमुळेच मोठेपण लागला श्रीहरीसी. ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी. सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच. दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर. चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया. संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन. संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे. फार बोलणे न लगे आता तूच आम्हा माता पिता. हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया. बाबा तुमच्या लीलेचा कोणा न लगे पाडसाचा. तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून. जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत. पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले. सवा हात लाकडाची फळी मंचक करून साची. आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजन. वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा. कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदिने. वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे. पिपीलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती. असो आता गुरुराया दीनावरी करा दया. मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मज लागी. तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर. तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार. तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी. अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष. परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला. पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी. परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये. सागराची शमवावया तहान जलन मही ठाया. वन्ही लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी. जे जे पदार्थ पूजेचे ते ते तुमच्या आत्म्याचे. अंश आधीच असतीसाचे श्री समर्था गुरुराया. हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन तैशी झाली मने. बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक. व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी. ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया. बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजन. तेच पूजन दयाघन मान्य करा ह्या दासाचे. आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रक्षालितो चरण. सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो. कफनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची. प्रेम भाव या सुमनाची माळा गळ्यात घालितो. धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा. जरी तो वाईट द्रव्याचा परी न सुटेल घाण त्यासी. सद्गुरु विण इतरत्र जे जे धूप जाळितात त्या धूप द्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे. धूप द्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा. सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून. तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते. सद्गुण उरती पाहण्या ते अक्षयीचे जगास. मनीचे गळाल्या कुत्सितपण मलरहित होईल मन. गंगेचे गेल्या गढूळपण मग ती पवित्र सहजची. दीप माया मोहाचा पाजळितो मी हा साचा. तेणे वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभमसी. शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बैसावया कारण. त्याचे करुनिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा. भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे. का की मी तुमचे तान्हे पयावरी हक्क माझा. मन माझे दक्षिण ती मी अर्पितो आपण. जेणे नुरेल करतेपण कशाचाही मजकडे. आता प्रार्थना पूर्वक मात्र घालितो मी दंडवत. ते मान्य होवो आपणा प्रत पुण्य श्लोका साईनाथा. प्रार्थनाष्टक श्लोक.
शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघन दया सिंधो सत्स्वरूपा मायातम विनाशना जात गोतातीता सिद्धा अचिंत्या करुणालया पाहि मां नाथा शिर्डी ग्राम निवासिया श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्व मंगलकारका भक्त चित्त मराळा हे शरणागत रक्षका सृष्टिकर्ता विरिंची तू पाता तू इंदिरापती जगत्त्रया लया नेता रुद्रतो तूच निश्चिती तुझ वीणे रिता कोठे ठावनाया महीवरी सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे तू धेनु वत्समी तान्हे तू इंदू चंद्रकांतमी स्वर्णदी रूप त्वत्पादा आदरे दासहा नमी ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर शोक चिंता निवारावी गणू हा तव किंकर ह्या प्रार्थनाष्टके करून मी करीतो साष्टांग नमन पाप ताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही तू गाय मी वासरू तू माय मी लेकरू माझे विषयी नको धरू कठोरता मानसी तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी तुझे दर्शन होवोनिया दुर्बुद्धी घाण माझे ठाया राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी थोरांची ती हीच रीती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे भस्म कौपीन नंदीचा शिवे केला संग्रह साचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी काला खेळला जगज्जेठी तोही मान्य झाला बुधा तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी ह्याचा करा हो गुरुराया ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानील सुख माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्या सागरा क्षारोदकपणाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपण मध्ये साची म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणान बरवा तुझसी आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर पठण करत्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया स्तोत्र पाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती ऐहिक वासना सत्वरगती त्यांची पुरवून श्रोते हो ह्या स्तोत्राच्या पारायणे मंद बुद्धी होतील शहाणे कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायू धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा भय चिंता निवेल मान मान्यता वाढेल अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे धरा बुध हो स्तोत्राविषयी विश्वास आपुल्या मानसी तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन मज पामरा हातून
ऐसी रचना होय कैसी. शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी. श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी. पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध. महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले. प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी. लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार. दास गणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा. स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी. हेच विनवी अत्यादरी दास गणू श्री पांडुरंगा. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री साई सच्चरित अध्याय 41. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरु साई नाथाय नमः. हेच साई कथेचे महिमान कितीही परिसा नलगे प्रोत्साहन. श्रोतेच राखून पूर्वानुसंधान अति सावधान श्रवणार्थी करावया कथा सावधान. किमर्थ मग प्रार्थावे अवधान. वृत्ती जाई एकतान आधीच गाता परिसता निजगुरु महती. होईल निर्मळ चित्तवृत्ती दृढ ध्यान नामानुवृत्ती. सुखैक मूर्ती प्रकटेल गताध्यायी जाहले कथन. कैसे उद्यापन यथा सांग जाहले पूर्ण. दृष्टांत खूण समवेत तैसीच साईंची पार्थिव छबी. कवण्यापरी आकस्मित यावी कैसी वेळेवर इच्छा पुरवावी. कथा परिसावी ही आता एका होळीची या सणा. येतो मी आज घाली भोजना. साई ऐसिया देऊनी स्वप्ना. होय मनकामना पुरविता. कथा ही पूर्वीच कथिली सविस्तर. परीती प्रतिमा कैसी वेळेवर यावी हा कैसा काय चमत्कार. ते आज सादर परिसावे. कथा सांगे अल्ली महम्मद. वाटली परम आश्चर्यप्रद. ही तरी एक लीलाच विशद अति विनोदकारक. यांनीच ती होळीच्या दिवसी आम्ही दुपारा जेवावयासी. बैसावयाचे ऐन समयासी आणून उल्हासित केले मज. हे तो पूर्वील कथानुसंधान. आता श्रोता सावधान परिसिजे पुढील निरूपण. चरित्र पावन साईंचे ती ही कथा सरस पूर्ण. श्रोते आधीच दत्तावधान. वक्ता साईपदी लीन चरित्र गहन साईंचे. परोपकाराची ती प्रतिमा. परोपकारार्थ झिजवी आत्मा. सदा सर्वदा निर्वैर धर्मा. अखंड सत्कर्मा वाहिला. बरी वाईट कैसी ही स्थिती. देहकर्मे देहान सुटती. परीती लावा अंतर्वृत्ती. गुरुचरणी प्रीतीपूर्वक. मग निजभक्ताचा योगक्षेम. गुरु कैसा चालवी अविश्रम. ते गुरुचरणी ठेवूनी प्रेम. पहा अत्युत्तम अनुभवे. हे स्थिती मागितल्या न मिळे. ठाई पडे गुरुकीर्तन मेळे.
जेन महत्प्रयत्नेही आतळे ते गुरुकृपा बळे चालत ये. धरोनिया दुरभिमान करू आले जे सूक्ष्म निरीक्षण तेही सर्व परतले त्यक्ताभिमान. सुखायमान दर्शन सुखे यश श्री औदार्य ज्ञान शांती वैराग्य हे षडगुण. इवही श्री साई भगवंत पूर्ण ऐश्वर्ये संपूर्ण हरी जैसा. किती हो आमुचे भाग्य गहन जेणे हा साई चैतन्य घन. विना अर्चन पूजन भजन देई दर्शन आम्हा ते. म्हणती भक्तीपाशी देव आम्हापाशी भक्तीचा अभाव. परी हा साई महानुभाव कनवाळू स्वभाव दीनार्थ. असो तो अल्लीच वदेची आता श्रोता साध्यंत ऐकिजे वार्ता. कळेल साई लीला गहनता आणिक निजसत्ता तयाची. एके दिवशी मुंबा नगरी फिरत असता रस्त्यावरी चित्रे मनोहर आणि तस्बिरी विकणारा व्यापारी अवलोकिला. चित्रे सुंदर नाना परींची संता महंता अवलियांची पाहोनी जाहली वृत्ती मनाची. कवणा कवणाची ती पाहू म्हणून एक एक पाहू लागता. आवडली ही तस्बीर चित्ता सर्वांहूनी तिची मोहकता. शिवाय ती आराध्य देवता ही आधीच मनी साईंची आवड. सन्मुख तयांची मूर्ती ही उघड पाहूनी घ्यावया जहाली तातड. किंमत मी रोकड मोजिली मग ती तस्बीर आणली घरी. टांगून ठेविली भिंतीवरी आनंदे नित्य दर्शन करी. प्रेमही मज भारी बाबांचे दिधली मी ही तुम्हापाशी. तया आधी तिसरे मासी आराम नव्हता माझी जीवासी. राहिलो सहवासी मेहुण्याच्या नूर महमद पीर भॉय. मेहुणा हा मजला होय सुजला होता माझा पाय. केला मज उपाय शस्त्रक्रियेचा ऐसा असता दुखणाईत. 3 महिने राहिलो तेथ कोणीच नव्हते माझी घरात. या 3 महिन्यात वस्तीस प्रसिद्ध बाबा अब्दुल रहिमान मौलाना साब महमद हुसेन बाबा साई बाबा ताजुद्दीन इवहीन ते स्थान त्यागिले. हे सर्व आणि ऐसेच इतर यांची छायाचित्रे भिंतीवर होती माझी घरात मनोहर. सोडीन हे कालचक्र तयाही माझी इकडे ऐसी गती. चित्रांमागे का 7.5 वाटे वस्तूसी होता उत्पत्ती. प्रलय स्थिती ही दुर्लंघ्य असो ऐसी असता परिस्थिती. साईच कैसे त्यातूनी चुकती हे तो हा काळवरी ही मज प्रती. कोणीही न सकती सांगावया ये विषयीची समूळ कथा. विस्मय वाटेल तुम्हा परिसता कळेल साईंची स्थिरचरात्मकता. अतर्क्य विंदानता तयांची. संत बाबा अब्दुल रहिमान यांचे एक चित्र लहान. महम्मद हुसेन थारिया टोपण यांचे स्वाधीन होते की. तेणे तयाची मज एक प्रत दिधल्या जाहली वर्षे बहुत. ती मी माझे मेहुण्यास देत की ते अंकित तयांचे. तीही 8 वर्षे पर्यंत होती तयाचे मेजाचे खणात. सहज एकदा आढळता अवचित नेली ती दुकानात मुंबईस. जितुके बाबा अब्दुल मोठे चित्रही करविले तेवढे गोमटे. की ते न्यावे तयांचिया भेटे प्रेमही दाटेल तदंतरी. तयावरून घेतल्या नकला आप्तेष्ट मित्रा दिधल्या सकळा. त्यातीलची एक दिधली मजला होती मी भिंतीला लाविलेली. मग ती परमसुंदर तस्बीर भरता अब्दुल रहिमान दरबार. नूर महमद जाहला तत्पर करावया सादर त्या संता. पाहून हे तयाचे मन चित्र पाहताच अब्दुल रहिमान जाहले अत्यंत कोपायमान. उठले त्या ताडण करावया करुनिया निर्भर्त्सन. दिधले तयास घालवून तेणे तो अत्यंत खिन्न वदन. चिंता गहन उद्भवली मग तो होऊन हीन दीन. उदास आणि उद्विग्न मन पैक्यापरी पैकाही जाऊन. गुरुकृपे विघ्न उद्भवले होतो आज गुरुकृपा संपन्न. तोच मी झालो रोषास कारण. ऐसे वधूनी साशंक होऊन चित्र विसर्जन आरंभी. म्हणे आता या संत प्रतिमा कधीही न घरी ठेविता कामा. तेणेच अंतरलो निज गुरु प्रेमा
किमर्थ रिकामा हा धंदा. म्हणे जया चित्राच्या पायी गुरु माझा मज नाराज होई. पाडील कधीतरी ते अपायी ते मज नाही कामाचे. हे तरी एक प्रतिमा पूजन नावडे मम गुरु लागून. तरी मग या नाराज ठेवून चित्राचे प्रयोजन काय मज. जाहला बहुद्रव्य व्यय करावया या चित्रांचा संचय. तरी त्या आता न दुजा उपाय शिवाय तोय विसर्जना. म्हणून मग माझा मेहुणा सवे घेऊन ती छबी जाणा. न देता ही मागतिया कवणा पातले विसर्जना धक्क्यावर. गेलो अपोलो बंदरी थेट ठरविली एक भाड्याने बोट. जाववेल तो जाऊन थेट समुद्री ती शेवट विसर्जिली. असो ते येथेच नाही थांबले वांद्रे येथेही तेच आरंभिले. सर्वा आप्तेष्ट मित्रा विनविले फोटो घेतले मागून. म्हणाले बाबा अब्दुल कोपले फोटो ज्यांनी त्यांनी आपले. परत द्यावे पाहिजे विसर्जिले सकळा विनविले येणे परी. मजकडूनही दिधलेली प्रत घेतली माझे भावाची ही परत. बहिणीची ही केली हस्तगत मिळविल्या समस्त 6 प्रती. मग तो घेऊन 6 ही प्रती वांद्रे शहरी समुद्रावरती. थेट जेथे जमीन सरती पातला ते प्रांती सरोष. पाचारून एक कोळी मग ती अवघी चित्रे ते काळी. करुनिया तयाचे हवाली निक्षेपियली अब्धिजली. मीही तेव्हा व्यथाग्रस्त होतो तयाची या घरात. मलाही तो ऐसेच उपदेशित संकटे आणीत या प्रती. तरी त्या अवघ्या गोळा करून करीसील जेव्हा समुद्री विसर्जन. तेव्हाच तुझी या व्यथेचे निरसन होईल जाण निर्धारे. मीही माझा पाचारीला मेथा किल्ली देऊन त्याची हाता. आणविल्या तसबिरी संतांच्या समस्ता सोपिली व्यवस्था मेहुण्या ते. त्याने आपुला बोलाविला माळी तया करवी त्या तात्काळी. चिंबाईच्या देवळाजवळी समुद्रजळी निक्षेपविल्या. पुढे जाता 2 मास होता आराम मम जीवास. जाता मी आपुल्या बिऱ्हाडास अति आश्चर्यास पावलो. तुम्हास म्याजी दिली तसबीर ती द्वारा समोरची भिंतीवर. पाहोनिया पूर्ववत स्थिर वाटला मज थोर विस्मय. अवघी चित्रे मेथाने आणिली हीच तसबीर कैसी की चुकली. म्हणून मी ती तात्काळ काढिली छपवून ठेविली कपाटी. पडताच मेहुण्याची दृष्टी घेईल तो ती उठाउठी. नेईल जलसमाधीसाठी ऐसे मजपोटी वाटले. ठेवून लाहे निजगृहाते मेहुणा पाहताची बुडवीत हाते. देवो न लाहे आणिका ते निशंक चित्ते अभक्ता. विना विचारे देईन कवणा तरी न झालिया योग्य जोपासना. राहील अस्वस्थता सदैव मन ही दीर्घ विवंचना सर्वदा. तरी ती जेथे राहील सुरक्षित पाहावे ऐसे स्थळ त्या उचित. ठेवील आपुले घरी जो व्यवस्थित तयाच्या हस्तगत करावी. ऐसे मन पडता अडकित्ता साईच सुविचार सुचवी चित्ता. जावे मौलाना दरबारी आता इस्मूस वृत्तांत कथावे. मग मी तेव्हा तैसाची सत्वरी गेलो पीर मौलाना दरबारी. मुजावर इस्मूस ही वार्ता सारी कळविली अत्यादरी एकांती. आम्हा उभयतांचा निर्णय आपुले पाशी राहील ही निर्भय. म्हणून ते दिनीच आम्ही उभय केला की निश्चय मनाचा. की ही समर्थ साईंची छबी आपुले येथेच ठेविली जावी. स्वये आपणा समर्पावी तेणेच ती ठाई पडेल. तव त्या कृतनिश्चयानुसार केली ती प्रतिमा आपणा सादर. पाहून आपुले जेवण तयार तैसाच मी सत्वर परतलो. ही लांब कथा परिसावयास नव्हता आपणा तेव्हा अवकाश. पुढे मागे कथूती सावकाश धरून हा उद्देश गेलो मी. आज उद्या करिता करिता संबंध 9 वर्षे भरता. आजही झाली भेट अवचिता आपणा उभयता परस्पर. तेणेही आठवली पूर्वपीठिका आपणही कथिले स्वप्न कौतुका. संबंध जुळला अपूर्व कथानका नाही अद्भुत काही लीला. आता एक दुजी कथा सावध चित्ते परिसिजे श्रोता. साई कैसे प्रेमळ भक्ता
अति सप्रेमता वागवीत. जया परमार्थी खरी गोडी, तयांची साईस मोठी आवडी. वारुनी सर्व तयांची साकडी, स्वानंद जोडी देतया. ये अर्थीचा अनुभव गोड, बाळासाहेब देवांची होड. पुरविली पुरवूनी तयांचे कोड, दिधली त्या जोड भक्तीची. दिवसा नोकरी केल्याशिवाय, योगक्षेमा नव्हता उपाय. परी रात्रौ परमार्थ व्यवसाय, करावा व्यत्यय कायावा. इच्छा फार दिवसांपासून, करावे नित्य ज्ञानेश्वरी वाचन. परी काही ना काही विघ्न, येऊन ते हातून घडेना. भगवद्गीता एक अध्याय, जैसा रोज नेमाने होय. तैसाच ज्ञानेश्वरीचा निश्चय, विना अंतराय तगेना. हाती घेता इतर ग्रंथ, नित्य नेमे वाचिले जात. ज्ञानेश्वरीवरी प्रबल हेत, नियम न जात तडीस. घेऊन रजा 3 मास, एकदा देव गेले शिर्डीस. तेथून निजगृही पौंडास, सुखे घ्यावयास विश्रांती. तेथेही इतर कार्ये झाली, इतर नेमाची पोथी वाचिली. ज्ञानेश्वरीची हौस न पुरली, वेळ न आली तियेला. हाती घेता ज्ञानेश्वरी, विकल्प काही उठावे अंतरी. जेणे वाचन होई वरीवरी, प्रेम अंतरी उपजेना. काय करून कासाविसी, केला निश्चय न पावे सिद्धीसी. 5 ओव्याही नित्य नेमेसी, घडले न प्रतिदिवशी वाचावया. प्रत्यही 5 ओव्या निदान, निश्चय केला मनापासून. त्याही न नेमे मज हातून, उल्हासे वाचून जाहल्या. म्हणून मग केला नेम, साईच जेव्हा देतील प्रेम. म्हणतील वाच तेव्हाच उपक्रम, करीन संभ्रम विरहित. निष्ठा साईंच्या पायापाशी, जेव्हा साई देतील आज्ञेसी. तेव्हाच वाचीन ज्ञानेश्वरीसी, कृतनिश्चयेसी बैसलो. असो येता महोदय पर्व, सवे मातोश्री भगिनी सर्व. पहावया गुरुपूजा गौरव, पातले मग देव शिर्डीस. का हो आताशा नाही वाचत, ज्ञानेश्वरी आपण नित्य. जोग तेथे देवांसी पुसत, प्रत्युत्तर देत ते परिसावे. ज्ञानेश्वरीची मोठी हौस, परिणती जाई सिद्धीस. आता बाबाच जेव्हा वाचावयास, वदतील ते वेळेस वाचीन. तव जोग कथिती युक्ती, ज्ञानेश्वरीची आणूनी पोथी. द्यावी साई बाबांची ये हाती, वाचावी ते देती तव तुम्ही. न लगे मज काही युक्ती, बाबा माझे अंतर जाणती. ते कान माझी अढी पुरविती, वाच स्पष्टोक्ती वदतील. घेता समर्थांचे दर्शन, रुपया 1 केला अर्पण. एकचिका 20 आण, म्हणती त्या लागून तव बाबा. आणून 20 रुपये दिधले, रात्री बालकरामास भेटले. साई कृपा कैसी पावले, वृत्त त्या पुसिले पूर्वील. उद्या आरती झाल्यावरती, सांगेन मी सकळ तुम्हा प्रती. ऐसे बालकराम आश्वासिती, बरे म्हणती देवतय. पुन्हा देव दुसरे दिवशी, जाता मशिदी दर्शनासी. 20 रुपये मागितले त्यांशी, दिधले सुख संतोषी देवांनी. पाहून तेथे अत्यंत भीड, देव राहिले बाजूस आड. बाबा पुसती कोठे रे साकड, जागेत अवघड तो दडला. देती देव प्रत्युत्तर तेथे, बाबा हा मी आहे ना येथे. का सातची ना झालेत देते, बाबा तव तया ते पुसतात. देव वदती 20 दिधले, पैसे कोणाचे बाबांनी पुसिले. बाबा आपुले तव ते वदले, का मग सुटले पळत तुम्ही. यावे ऐसे जवळ यावे, स्वस्थ चित्ते निकट बैसावे. आज्ञेप्रमाणे केले देवे, मनोभावे ते बैसले. नित्यनेम आरती झाली, मंडळी स्वस्थानी परतली. बाळकरामा देवा गाठ पडली, पृच्छाती आरंभिली पूर्वील. तयांचा पूर्ववृत्तांत पुसिला, तयांनी तो साध्यंत कथिला. कैसे लावियले उपासनेला, देव मग तयाला वदतात. केले काय तुम्हा निवेदन, कैसे करावे ब्रह्मचिंतन. करा की माझी जिज्ञासा पूर्ण, देव मग त्याला गुण प्रार्थिती. बालकरामही देवांप्रती, करावया तयांची जिज्ञासा पूर्ती. उत्तर द्याया जो आरंभ करीती,
बाबाच बोलाविती देवांस कैसा साई परम लाघवी चंद्रूस देवा ते बोलावू पाठवी देव न क्षण विलंब लावी आले श्री साईस भेटाया झाले होते 3 प्रहर मशिदीची या तटावर टेकुनिया दोन्ही कर दिसले समोरची श्री साई देव जाताच केले वंदन बाबा तयास पुसती प्रश्न कोठे कोणासी काय आपण करीत संभाषण होता की मग देव उत्तर देती काकांची या माडीवरती बालकरामाची या संगती आपुलीच कीर्ती परिसियली रुपये आण 25 बाबा आज्ञापिती देवास आणूनिया तेच समयास रुपये बाबांस समर्पिले किती पुसती आणिलेस देव वदती 25 बाबा म्हणती चल ये बैस गेले तव मशिदीस बाबांसह बाबा बैसले खांबापाशी दुजेन कोणीही मशिदीसी म्हणती तुवा माझी चिंधीसी चोरी येलेसी मज न कळता मला चिंधी ठाऊक नाही म्हणून देव देती ग्वाही येथेच कोठे तरी पाही झाले मग साई वदते तया येथे आहे कोठे चिंधी ऐसे देव वदले ते संधी बाबा उठले म्हणती तू शोधी खोटी ही बुद्धी चोरीची कवण्या कार्ट्याने ती नेली बघ बघ पाहिजे येथेच असली ऐकून देवांनी आणिक शोधिली नाही ती आढळली तरीही मग भ्रुकुटीस घालून आकडे पाहून या इकडे तिकडे दृष्टी टवकारून देवांकडे साई कडकडे देवांवर म्हणे तूच लबाड होसी तुझवीण कोण ये समयासी येईल चिंधी चोरावयासी चोर मी तुझसीच समजतो ऐसा येथे जो येतोस तो काय चोऱ्या करावयास झाले काळ्याचे पांढरे केस खोड न लवलेश की जाई तुला कुऱ्हाडीने हाणीन तुला कापीन ठार करीन जाशील कोठे माझिया हातून येईन मारीन तेथे तुझ घरून येतोस जो शिर्डीस तो काय चोऱ्या करावयास घे हे आपुले वापस आणून चिंधीस दे माझ्या क्रोधे लाल झाले साई उद्धारी येली आई माई शिव्या शापांची लागली राई संतापे लाही जाहली कोपले देखोनी साईनाथ देव कौतुक पाहतात उगेच उभे राहतात आश्चर्य भरित मानसे देव सन्निध आणि एकटे पाळी माराची येणार वाटे की हे विश्वरूप दर्शन गोमटे जाणून दाटे आनंद घेतील काय सटका आता करीतील काय त्वेषे आघाता एकला मी सापडलो हाता येईल चित्ता ते करो परी हे चिंधीचे काय कोडे ते तो देवांस काहीही नुलगडे जा निघून जा म्हणता एकीकडे तव ते पायरीकडे सरकले काय चिंधीचा गुह्यार्थ जाणावया मी नाही समर्थ पावेन साई कृपेचा स्वार्थ तई तो श्रोत्यार्थ निवेदिन होता अर्ध घटकाभर आले देव बाबांसमोर चालूच होता शिव्यांचा गजर आलास कावर म्हणाले जा हो चालता वाड्यात म्हणता देव आज्ञा वंदित नमन करून चरणांप्रत पातले परत वाडिया माझी झालेली सर्व हकीकत घडली जैसी तैसी यथार्थ जोगांस आणि बालकरामाप्रत केली निवेदित साध्यंत पुढे संबंध एक घटका उडाला शिव्या शापांचा दणका प्रहरा दो प्रहरा मागे मग लोका बाबांचा अवलोका आमंत्रित देवही मग तेथे आले इतरां माझी जाऊन बैसले म्हाताऱ्याची या जीवा लागले असेल मग बोले श्री साई चिंधीची ती कथा काय तरी म्या दुरुक्ती केले घाय होतीच चोरीली त्या काय उपाय बोलल्याशिवाय रहावे ना असो अल्ला सारे बघील तोही तयाचे बरे करील तव ए भाऊ दक्षिणा देशील पुसती क्षमाशील श्री साई किती आणू देव पुसती 12 घेऊन येई त्वरिती पाहू जाता नोटची होती रुपये न मिळती तियेचे देवे तैसेच बाबांस कथिले राहू दे मज नको ते वदले सकाळी त्वा दोनदा दिधले स्मरण न राहिले मज त्याचे तरीही देवांनी रुपये मिळविले बाबा लागी आणून दिधले
सवे तयांचे चरणही वंदिले. परिसा मग निघाले जे बोल. काय रे तू करीत अससी, काही नाही वदता तयासी. पोथी वाचित जा नेमेसी, केले देवांसी आज्ञापन. वाडिया माझी जाऊन बसावे, नित्य नेमे वाचित जावे. वाचिताना सांगतही असावे, निरूपण भावे सकळिका. सबंध भरजरी सुंदर शेला, बसलो असता तुझ द्यावयाला. जासी का चिंध्या चोरावयाला, सवयी का तुझला चोरीची. असो करावे पोथी वाचन, साई मुखींचे हे वचन. पावूनी माझी मी अंतरी खूण, अतिसुख संपन्न जाहलो. मानूनी ती आज्ञा प्रमाण, मग म्या तया दिवसापासून. नित्य ज्ञानेश्वरीचे वाचन, तैसेच निरूपण आरंभिले. मिळाली आज्ञा वांछिली आता, फिटली व्रतस्थ मनाची चिंता. येथून मज ज्ञानेश्वरी वाचिता, येईल नियमितता वाचना. आता मी गुरुअनुज्ञाधर, आता प्रसन्न मज ज्ञानेश्वर. माझी पडले जे झाले आजवर, वर्तणे अतःपर नियमाने. साक्ष मजला माझे मन, वरी साई आज्ञा प्रमाण. आज्ञा बळे पोथी पारायण, आता मज निर्विघ्न घडेल. बाबा मी येतो लोटांगण, अनन्य भावे तुम्हा शरण. पदरी घ्या या लेकरा आपण, करवूनी घ्या वाचन मज करवी. चिंधी ते काय ध्यानात आले, बालक रामास होते जे पुसिले. त्याच चिंध्या तेच नरुचले, साईस जय भरले रागाने. कैसे तुम्हास उपासनेस, कैसे परब्रह्म चिंतनास. लाविले म्हणून बालक रामास, पुसिले ते बाबा नावडले. वाटेल त्या प्रश्नाचे उत्तर, स्वये द्यावया असता तत्पर. किमर्थ चौकशा कराव्या परस्पर, म्हणून मज दुर्धर छळियेले. छळियेले हे बोलची उद्धत, प्रेमे भक्तार्थ जो ओथंबत. भक्त छल ज्या स्वप्नीही न दिसत, छळणे त्या अनुचित क्रियापद. छळिले नव्हे मज शिकविले, चित्ती तुझिया जे जे उद्भवले. ते ते म्या पाहिजे स्वये पुरविले, कधी न चोरिले कामाये. साई बाह्य क्रोधाभिभूत, अंतरी ते नित्य मुदित. बाह्य संतापे दिसत संतप्त, अंतरी ते तृप्त आनंदे. क्रोधाचे बाह्य लौकिक लाघव, अंतरी परमानंद गौरव. तया साईंचे लीला वैभव, गावया सुदैवची पाहिजे. साधावया निजस्वार्थ, जया पोटी अत्यंत आर्त. शिव्या पुष्प लाखोल्या मानित, दृष्टी निजहित तत्पर. परिसोनी कर्णकटू अश्लील वचन, डळमळेना देवांचे मन. पोटी प्रेमाचे भरते गहन, वाटे ते ताडण पुष्पांचे. दुग्धे भरली धेनूची कास, भाग्यवानास लाभे गोरस. कासे पासीच गोचिडा वास, अशुद्धची कर्मास तयाच्या. दर्दुरा कमलकंदा शेजार, लुटी कमल मकरंद भ्रमर. दुर्दैवी दर्दुरा पंकाचा आहार, दैवासन पार भ्रमराच्या. तैसे तुम्ही भाग्यवान, तुम्हा आम्हा सन्निधान. मानेल ते घ्या रे पुसून, शंका समाधान साई वदे. पहा माझी पोथीची अढी, वाचीन वाच वदतील ते घडी. तोवर ज्ञानेश्वरी मी नुघडी, पुरविली रोकडी बाबांनी. कैसी माऊली करी लाड, निज बालकाचे पुरवी कोड. तयाची ही प्रतीती गोड, भक्तीची जोड ही कथा. वाच म्हणून नाही थांबले, देव वदती वर्षन उलटले. स्वप्नी येऊनी दर्शन दिधले, आश्चर्य मज पुसिले ते परिसा. सन 1914 एप्रिल 2 तारीख तदा. वार गुरुवार उजाडता एकदा, स्वप्न प्रसादा पावलो. समर्थ साई स्वप्नी आले, आहेत माडीवरती बैसले. पोथी समजते का मज विचारिले, उत्तर दिधले नकारी. तैसाच प्रश्न झाला नंतर, मग ती केव्हा समजणार. आले माझिया नेत्रांस नीर, काय म्या प्रत्युत्तर दिधले. कृपा आपुली झालिया वीण, पोथी वाचणे केवळ शीण. समजणे तो त्याहूनही कठीण, बाबा मी निक्षून सांगतो. बाबा वदती पोथी पढता, फारची आपण घाई करिता. वाचा पाहू ती मज देखता, निकट बैसता मजपाशी.
काय वाचू देव वदती, अध्यात्माची आज्ञा देती, देव पोथी आणू जाती, नेत्र उघडती तात्काळ, देव तेव्हा जागे होती, स्वप्नस्थिती पाहून निश्चिती, काय वाटावे तयांचे चित्ती, कल्पना श्रोती कीजेती, पाहून या वर्षभर वाट, मानी की बाळ आज्ञा नीट, करीतो की नित्य पोथीचा पाठ, काळजी उद्भट ही कोण, पाळी काय लाविली शिस्त, दिधला धडा गिरवी का नित्य, चुके कोठे वा किन्निमित्त, कवण हे सतत पाहिल, वाचके असावे कैसे दक्ष, ठेवणे कोठे विशेष लक्ष, साई माऊली वीण प्रत्यक्ष, कवण ही साक्ष पटविल, ऐसी साई समर्थ लीला, ऐसा स्वानंदाचा सोहळा, भक्ती भोगिला असंख्य वेळा, देखिला म्या डोळा प्रत्यक्ष, आता आपण श्रोते मंडळी, होऊ की लीन गुरुपद कमळी, परिसू पुढील कथेची नवाळी, यथा काळी पुढारा, आठवून श्री समर्थ चरण, सद्भावे मी येई लोटांगण, तेणेच सकल भवदुःख विमोचन, भावार्थे शरण हेमाड, साईच एक तयाचा स्वार्थ, साईच निरतिशय सुख परमार्थ, साईच तया करील कृतार्थ, निश्चितः भावार्थ तयाचा, स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, साई कृपानुग्रह दानं नाम एकचत्वारिंशत्तमोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 42। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। ओम नमो जी सद्गुरु दातारा श्रीमद गोदा तट विहारा ब्रह्ममूर्ते कौपीनांबरा संतवरा नमो तुझ। दावी भवनदी उतरू दीनादे निजपदी अवसरू तो हा भक्तकाज कल्पतरू संतावतारू साईंचा। गताध्यायी जाहले कथन गोड कथा नवलविंदान साई छबीचे जलनिमज्जन टळूनी रक्षण झाले कसे। तैसीच एका भक्ताची कामना साईंनी पुरविली येऊनी स्वप्न लाविले तया ज्ञानेश्वरी वाचना देऊनी अनुज्ञा विस्पष्ट। सारांश गुरुकृपा उजियेडे हिटे भवभयाचे साकडे निश्रेयस मार्गद्वार उघडे असुख रोकडे सुख होय। नित्य स्मरता सद्गुरु चरण विरे विघ्नांचे विघ्नपण मरणासीही येईल मरण पडे विस्मरण भवदुःखा। म्हणून या समर्थाची कथा श्रोता परिसिजे आपुलाल्या हिता जयाची या श्रवणे तत्वता अति पावनता लाधेल। आता ये अध्यायी आपण करूया साई स्वभाव निरूपण कैसे मनाचे तीव्रपण अथवा मवाळपण तयांचे। आता चित्त करून समाहित परिसिले आतापर्यंत आचरित तैसेच बाबांचे देहोत्सर्ग चरित तेही सुचित्त अवधारा। धन्य धन्य शिर्डीचे लोक जया बाबांचे सहवास सुख अर्धशतकाहुनीही अधिक अतिसुखकारक जाहले। शके 1840 दक्षिणायन प्रथम मासात विजयादशमी शुक्ल पक्षात दिवसा देहांत बाबांचा। 9 तारीख मुसलमानी कत्तलची रात्र तया दिनी तिसरे प्रहरी साईनाथांनी केली निर्याणी तयारी। बुद्धाची तै बुद्ध जयंती साईंची तै पुण्यतिथी देवादिकांची जी जयंती तीच पुण्यतिथी संतांची। 12:30चा घंटा पडला दशमीचा काळ संपूर्ण झाला। एकादशी आली उदयाला निर्याण काला एकादशी। सूर्योदयाची उदयतिथी
तीच दसऱ्याची तिथी मानिती म्हणून विजयादशमी धरिती उत्सव करीती ते दिनी मंगळवार कत्तलची रात ऐसा तो दिवस अतिविख्यात म्हणून ते दिनी साई महंत ज्योतीत ज्योत मिळविती वंगदेशीचा प्रसिद्ध सण दुर्गा पूजा समाप्ती दिन तो हा उत्तर हिंदुस्थानामधून उत्सव दिन सकळांचा शके 1838 विजयादशमीचेच दिवशी सायंकाळी प्रदोष समयासी भविष्यासी सुचविले कैसे ती कथितो अपूर्व लीला होईल विस्मय श्रोतयाला समर्थ साईंच्या अकळकळा तेणे सकळा कळतील इसवी सन 1916 सण दसरा शिलंगण वेळा हेरी परतता सायंकाळा लीला अद्भुत वर्तली नभप्रदेशी मेघ गडगडे अवचित विद्युल्लता कडकडे देवी जमदग्नी स्वरूप रोकडे प्रकट केले बाबांनी सोडोनी शिरीचा सुडका काढूनी कफनी तडका फडका फेडूनी कौपीन लंगोटा केला भडका धुनीत आधीच तो अग्नी सोज्वळ साह्य होता आहुदी प्रबळ उसळला शिखांचा कल्लोळ भक्तांस खोळ पडियेला हे सर्व घडले अवचिती नकळे काय बाबांचे चित्ती शिलंगण काळीची ती वृत्ती महद भीतीप्रद होती अग्नीने पसरिले निज तेज त्याहूनी बाबा दिसले सतेज झाकोळले नयन सहज परांगमुख जन झाले संत हस्तीचे हे अवदान सेवूनी प्रसन्न अग्निनारायण दिगंबर बनले ते जामदग्न धन्य नयन देखत्यांचे त्वेषे टवकारिले नयन क्रोधे झाले आरक्त नयन म्हणती करारे आता निदान मी मुसलमान की हिंदू गरजोनी बाबा वदती पहाजी मी हिंदू की यवन आजी निर्धारा यथेच्छ मना माझी आशंका घ्याजी फेडूनिया देखावा हा अवलोकून मंडळी झाली कंपायमान होईल कैसे शांतवन नित्य चिंतन चालले भागोजी शिंदा महाव्याधिष्ट परी बाबांचा भक्त श्रेष्ठ धीर केला आला निकट नेसवी लंगोट बाबांसी म्हणे बाबा हे काय चिन्ह आज शिलंगण दसऱ्याचा सण म्हणती माझे हेच शिलंगण हाणिती सणसण सटक्याने येणे परी धुनीपाशी उभे बाबा दिगंबर वेशी चावडी होती ते दिवशी घडते कैशी हे चिंता नवांची चावडी 10 झाले परी बाबा नाही स्थिरावले लोक जागजागी तटस्थ ठेले टकमक उगले पाहती होता होता झाले 11 बाबाही तेव्हा निवळले जरा नेसोनिया लंगोट कोरा कफनी पेहराव मग केला चावडीची घंटा झाली मंडळी होती तटस्थ बैसली पालखी फुलांनी शृंगारिली अंगणी आणिली आज्ञेने रजतदंड पताका चवरी छत्रध्वजादी राजोपचारी शृंगारिली से मिरवणूक स्वारी निघे बाहेरी एकांतरा झाला एकची महागजर साईनाथांचा जय जयकार काय वर्णावा तो गिरा गजर आनंदा पूर लोटला मग शोधून शुभ्र धडका बाबा डोक्यास गुंडीती फडका घेती चिलीम तमाखू सटका जणू तोच नेटका सुमुहूर्त कोणी छत्री कोणी चवरी कोणी मोरचले साजिरी कोणी गरुड टके अब्दागिरी घेती निजकरी वेत्रदंड येणे परी गरुनिया मीस बाबांनी सुचविले सर्वत्रास भवसागर सीमोल्लंघनास दसराच एक सुमुहूर्त तदनंतर एकची दसरा बाबांनी दाखविला शिर्डी करा पुढीलची दसरा सुमुहूर्त बरा देह धरार्पण केला की हे न केवळ सुचविले स्वये अनुभवा आणून दाविले निजदेह शुद्ध वस्त्र वाहिले योगाग्नीत हविले येच दिनी सन 1918 ते सालीचा तो सण दसरा तोच सुमुहूर्त केला खरा निज परात्परा समरसले ऐसीच बाबांची आणिक प्रचिती लिहिता लिहिता आठवली चित्ती की याच विजयादशमीची तिथी निश्चित होती आधीच शिर्डीचे पाटील रामचंद्र दादा झाले अति दुखणाईत एकदा जीवास सोसवतीन आपदा अति तापदायक भोक्तृत्व उपाय काही बाकी न राहिला पडेना जव दुखण्यास आळा
आला जीविताचा कंटाळा अति कदरले पाटील. होता ऐसी मनाची स्थिती एके दिवशी मध्यराती एकाएकी बाबांची मूर्ती त्यांचे उषागती प्रकटली. तमते पाटील पाय धरिती निराश होऊनी बाबांस वदती कधी येईल मज मरण निश्चिती एवढेच मज प्रति वदाजी. आला आता जीवाचा वीट नाही मज मरणाचे संकट मरण कधी मज देईल भेट पाहे मी वाट एवढीच. तव त्या बाबा करुणामूर्ती म्हणती न करी चिंता चित्ती टळली तुझी गंडांतर भीती किमर्थ खंती करीसी रे तुझला नाही काहीच भीती तुझी हुंडी परतली पुरती परी न तात्याची धडगती दिसे मजप्रती रामचंद्रा. शके 1840 दक्षिणायन आश्विन मास विजयादशमी शुक्ल पक्ष पावेल अक्षय पद तात्या. परी न बोलावे तयापाशी हाय घेऊन बैसेल जीवाशी झुरणीस पडेल अहर्निशी मरण कोणासी आवडेना. अवघी 2च वर्षे उरली तात्याची वेळा जवळी आली रामचंद्रास काळजी उद्भवली बाबांची बोली वज्रलेप तात्यापासोनी गुप्त ठेवली बाळा शिंप्याचे कानी घातली कोणा न कळवावी प्रार्थना केली चिंता ती लागली उभयाते. खरेच रामचंद्र पाटील उठला त्याचा बिछाना तेथून सुटला दिवस मोजता मोजता लोटला नकळत गेला तो काळ. नवल बाबांचे बोलाचा ताळा 40चा भाद्रपद सरला मास आश्विन डोकावू लागला तात्याबा पडला पथारीवर. तिकडे तात्या तापाने आजारी इकडे बाबांस भरली शिरशिरी तात्याचा भरवसा बाबांवरी बाबांचा श्रीहरी रक्षिता. सुटेना तात्याचा बिछाना येववेना बाबांचे दर्शन अनिवार देहाच्या यातना सोसवेना तयाते. एक तो निज व्यथा व्यथित बाबांपाशी लागले चित्त नाही चालवत ना हालवत दुखणेही वाढत गेले ते. इकडे बाबांचे कढणे कुंठणे दिवसेंदिवस वाढले द्विगुणे हा हा म्हणतात तेही दुखणे अनावरपणे हटेना. म्हणता म्हणता जवळ आला दिवस बाबांनी जो भाकित केला बाळा शिंप्यास घाम सुटला तैसाच पाटीला रामचंद्रा. म्हणती बाबांचे खरे होते ऐसेच आता वाटू लागले ते बर्वे नकी हे चिन्ह दिसते प्रमाण वाढतेच दुखण्याचे. झाले आली शुद्ध दशमी नाडी वाहू लागली कमी तात्या पडला मरण संभ्रमी आपतेष्ट श्रमी जाहले. असो पुढे नवल वर्तले तात्यांचेही गंडांतर टळले तात्या राहिले बाबाच गेले जणू मोबदले केले की. पहा आता बाबांची वाणी नाव दिधले तात्याचे लावुनी केली तयारी निज प्रयाणी वेळान चुकवुनी अनुभर. नाही म्हणावे तरीही सूचना देऊनी आणिले भविष्य निदर्शन गोष्ट घडेपर्यंत ही रचना दिसली न मना कवणाचे. जन म्हणती तात्यांचे मरण निज देहाचा बदला देऊन बाबांनी ऐसे केले निवारण तयांचे विंदान त्या ठावे. बाबांनी देह ठेविल्या राती अरुणोदयी सुप्रभाती बाबा स्वप्नात पंढरपुरा प्रती दृष्टांत देती गणुदासा. मशीद पडली ढासळोनी अवघे शिर्डीचे तेली वाणी त्रासवूनी सोडिले मज लागुनी